काय जबरदस्त सॉन्ग जे आपल्या भेटीला आलं होतं पहा. JCC म्हणजे जीवदानी क्रिकेट क्लब आणि त्यांच्या अगेन्स्ट बारोंडा माऊली दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल हलक्यातून दिला सन्मान आणि पहिल्याच चेंडूवर झाले इनिंगला सुरुवात. पहा जीवदानी माऊली क्रिकेट क्लब आयोजित वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी फुलपाडा प्रीमियर लीग 2026 ही स्पर्धा तुम्हा सर्वांच्या भेटीला आले. कालपासून या स्पर्धेला झाली सुरुवात. 24 संघांचा समावेश, त्यामधून काल आपण 6 संघ पाहिले ते सुपर 12 मध्ये दाखल झाले. आज ग्रुप डी ला सुरुवात झाली. पहिली मॅच आपण पाहिली, JSR संघाने बाजी मारली होती. नवयुग 11 जयस्मृती अर्नाळा या संघासमोर इकडे थोडीशी चुकी झाली आणि पहिल्या विकेटचं बटन धावचीच्या रूपानं बाद व्हावं लागलंय. फलंदाज नितेशला गॉन. माझी डोंगरची राणी आहे आई जीवदानी, माझी डोंगरची राणी आई जीवदानी, माझी डोंगरची राणी आहे आई जीवदानी, माझी डोंगरची राणी. थँक्यू. नव्याने येणारे फलंदाज दीपक आल्यात नवीन फलंदाज. पहिलाच बॉल बॅकवर्ड गेले समोर. काय जबरदस्त सुरुवात. आल्याच पहिला चेंडू सीमारेचा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. धावपलकावरती 6. नेक्स्ट बॉल बॅटची एच आणि पाठीमागे चेंडू निघून गेला सिंगल साठी. सिंगल येते. 5 मध्ये 7 ही आतापर्यंत सुरुवात आहे टीम बारोंडा माऊली या संघाची. पहा वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी ही स्पर्धा काय आहे आणि या स्पर्धेला तुम्ही कशा प्रकारे पाहता. पहिल्या वर्षामध्ये एक न्यू लुक या स्पर्धेला नाव देण्यात आलं. त्या अगोदर फुलपाडा प्रीमियर लीग आपण पाहिली होती आणि ती फुलपाडा प्रीमियर लीग येत असताना ते वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी मागील वर्षी या स्पर्धेचं आयोजन शानदार दमदार आयोजन पहिल्या पर्वामध्ये आपल्या भेटीला आली होती. दुसरं पर्व आहे या वसई विरार चॅम्पियन ट्रॉफीचं, जिकडून कालपासून या स्पर्धेला झाली सुरुवात. 24 संघांचा समावेश आहे आणि 24 संघांमधून काल ग्रुप 3 ग्रुप आपण पाहिले, ABC. आज ग्रुप डी आपण पाहतोय आणि ग्रुप डी मधून दुसरी मॅच जे आपल्या भेटीला आले. आशिष शर्मा नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर रेडी होत आहेत. पहिला बॉल हलक्यातनं दिलाय सन्मान आणि पहिल्या चेंडूवर येते सिंगल. धावपलकावरती आतापर्यंत 9 धावपलकावरती आहेत. दीपक आणि विजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहा लवकर विकेट गेली होती विजयची आणि तिकडून आता नितेशची आणि तिकडून आता खेळ बघता बघता कसा प्रकारे राहणार आहे. खूप चांगली फिल्डिंग. साहिल चेंडूला अडवतोय, फेकी करतोय, येतोय डॉट. नेक्स्ट बॉल हो वाईड +1. अशा तब्बल 2 धावा आल्यात. पहा लेफ्टच्या बाहेर निघणारा चेंडू पाठीमागे थोडीशी चुकी झाली होती त्या कारणानं वाईड +1च्या तब्बल 2 धावा आल्यात. धावपलकावरती आतापर्यंत 12. चेंडूचा खेळ झालाय 3. समोर खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येते. प्रणयने चेंडूला अडवलं होतं आणि 12 धावा. डाऊन द ग्राउंडचा फटका समोर. चेंडू गेला सीमारेचा पार, चौकार, 4 धावा. तुझ्या पायऱ्या धरून भक्त येतो. थँक्यू. बॅटिंग करतायत विजय आणि विजयच्या बॅट मधून जवळपास दुसरा चौकार पाहिलाय ऑन साइडला. आता नो +1. अशा तब्बल 2 धावा आल्यात आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. त्या अगोदर धावपलक पाहूया. 18 धावा धावपलकावरती. चेंडूचा खेळ झाला 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू. नेक्स्ट बॉल फ्री हिट. आशिष शर्मा हो खोलभर टप्प्याचा चेंडू, वेगवान चेंडू होता. बॅटची एच आणि पाठीमागे चेंडू निघून जातोय सिंगल साठी. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 19 धावा धावपलकावरती आहेत बारोंडा माऊलीचा संघ. एक धून ऐकणार आहोत आणि त्यानंतर वळणार आहोत मैदानाच्या दिशेने. भावाशी तुझं दर्शन घेतो. तुझ्या पायऱ्या चरून भक्त येतो. मनोभावाशी
जीव लावणारी जगती नाही कोणी, तुझ्या वाणी ग जीव लावणारी जगती नाही कोणी. थँक्यू डीजे. पहा मागील मॅच जर आपण पाहिली तर धावांचा पाठलाग होता मागील मॅच मध्ये 38. सहज सोप्या रीतीने त्या धावांचा पाठलाग झाला. त्यासाठी किमान या मैदानावर तुम्हाला 30 त्याहून अधिक धाबा बनवाव्या लागणार आहेत. मैदानाची आखणी, मैदानाच्या आउटफील्ड, विकेट इतकी वेगवान आहे की तुम्हाला किमान 30च्या वरती धावपळकरती लगाव्या लागणार आहेत. नो +1. नेक्स्ट बॉल फ्री हिट. नो आहे, सॉरी नो चेंडू आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट. इथे सहानी रबाडा बॉलिंग ट्रॅकवर रेडी होत आहेत. कट केले चेंडूला आणि कट करत असताना चेंडू सिंगल साठी निघून जातोय. धावपळ करतोय आतापर्यंत 21 रन. चेंडूचा खेळ झाला 1. तिसरं षटक मार्गस्थ आहे. रबाडा बॉलिंग ट्रॅकवर रेडी होत आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय आणि अडवत असताना पुन्हा एकदा येते सिंगल. धाबा आतापर्यंत धावपळकरती आहेत 22 रन, 22 धाबा. मागील मॅच सहज सोप्या रीतीने धावांचा पाठलाग झाला. पहा या मैदानावर खेळत असताना आता काय डायरेक्ट हिट झालाय, परंतु थर्ड अंपायरला रेफर केले गेले आमचा ऑफिशियल पंच गंभीर सरांनी. या सर्व गोष्टी आपण आता पाहणार आहोत पाटील नेटवर्क. अशी डोंगरची राणी माझी आई जीवदानी, अशी डोंगरची राणी आई जीवदानी, माझी डोंगरची राणी आहे आई जीवदानी, माझी डोंगरची राणी आहे आई जीवदानी. वर्षाचा देताव तुला गमानू, तुझ्या मानाचा कोंबडा उरवितो आई तुझे देवदानू. दर वर्षाचा देताव तुला गमानू, तुझे मानाचा कोंबडा उरवितो आई तुझे देवदानू. भोळ्या भक्ताचा सुख दुःख आईच माझी जाणी, भोळ्या भक्ताचा सुख दुःख आईच माझी जाणी. येस OUT आउट. हॅलो विजयच्या लगातार 3 चौकारला डीजे मयूर कडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहा विकेट आली, खूप महत्वाची विकेट. 3 चेंडू 22 धाबा. ऑन साईडला फक्त हलक्यात दिशा दिली आणि सिंगल पुन्हा येते. या अगोदर रनआउटच्या रूपाने बाद व्हावं लागलं होतं दीपकला आणि योगेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झाल्यात. 23 धाबा धावफलकावर. इथे 6 आणि रबाडा. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. काय जबरदस्त स्ट्रोक, परंतु प्रत्युत्तर खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग. साहिल त्या ठिकाणी होते. ऍक्शन रिप्ले पहा आमच्या मुख्य स्क्रीनवर कशा प्रकारे तो अपड्राईव्हचा फटका होता आणि तो फटका खेळत असताना खूप चांगला एफर्ट्स त्या ठिकाणी लावलं होतं. सिंगल येते पुन्हा एकदा. ही ते 6 आणि रबाडा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला आवडायला फेकी झाले वेगाने. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा खूप चांगली होती आणि क्रिकेट 3 षटकांचा खेळ संपला 25/2. प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत बारोंडा माऊली संघ एक धून ऐकणार, डीजे साहिल ऐकणार आणि लगेचच बोलणार मैदानाच्या दिशेने. जरी मरी आईचा गाजतयो सोहला ना पनवेल कोलीवर निघाला कारल्याला. जरी मरी आईचा गाजतयो थँक्यू डीजे साहिल.
3 षटकांचा खेळ संपलाय. जबल पास धाबा धावपलकावरती आहेत 25 धाबा. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. राहुलच्या हातामध्ये चेंडू सुपविला गेलाय. पहिलाच बॉल बॅटची एज टोला लागत असताना चेंडूला पुन्हा एकदा पाठवले सिंगल साठी. 26 धाबा. या मैदानावर मयूर खेळत असताना किमान तुम्हाला 30, 32, 34 त्याहून अधिक धाबा बनवावे लागणार आहेत. मैदानाची आउटफील्ड इतकी फास्ट आहे, रॉकेट सारखी आहे आणि चेंडू लगेच बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल होतो. प्रत्येक चौकारासाठी विजेला 100 रुपयाचे पारितोषिक डीजे मयूर यांच्याकडून असणार आहे. नेक्स्ट बॉल राहुल. मोठा फटका ऑन साइडला, तो सुद्धा अडवलाय. प्रवीण खूप चांगली फिल्डिंग. प्रवीण त्या ठिकाणी होते, चेंडूला अडवलं होतं आणि सिंगल येते. 5 शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा. बघता बघता 28 धावा धावपलकावरती आहेत. राहुल पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिसऱ्या विकेटचं पतन गॉन. थँक्यू टू से अक्षय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. काय जबरदस्त बॉलिंग आहे पहा. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. 4 मध्ये 3 आणि त्याहून 1 गडी बाद झालाय. सिंगल येते 5व्या चेंडूवर. धावा धावपलकावरती 29 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या इनिंग मधील, जिकडे स्ट्राईक एंडला विजय समोर राहुल. ओ सोडून दिला होता, परंतु शेवटचा आणि अंतिम क्षणाला आतमध्ये आला. यष्ट्या उद्ध्वस्त फलंदाज. अजून एका विकेटचं पतन. 4था गडी बाद आणि अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, जिकडे 29 धावा धावपलकावरती आहेत. बारोंडा माऊली या संघाच्या 30 धाव्यांचं टार्गेट सेट केलंय. JCC बी या संघासमोर इनिंग ब्रेक. आणि इनिंग ब्रेक मध्ये या ऐकूया डीझेल आणि त्यानंतर बोलूया. फुलांनी आणि मोत्यानी आईला सजवून शहराची मानाची पालखी येताव जेवूनी पालखी येताव जेवूनी. आई तुझ्या पालखीला गुलाल उदलीला ना पनवेल कोलीवारा निघाला कारल्याला. आई तुझ्या पालखीला गुलाल उदलीला ना पनवेल कोलीवारा निघाला कारल्याला. थँक्यू. आलेल्या सर्व खेळाडू आणि रसिकांचे हार्दिक स्वागत. फुलपाडा विभाग युवा अध्यक्ष तेजस कांबळे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. आपलं सहर्ष स्वागत आहे या वसविरार चॅम्पियन ट्रॉफी 2026 मध्ये. पहा पाठलाग आहे 30चा पाठलाग आहे, जिकडे सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. हितेश सहानी रबाडा आणि साहिल राणे. ऑल सेट.
विशाल पहिला बॉल ऑन साईडला हलक्या त्याने चेंडूला दिला सन्मान आणि इनिंगला झाले एका धाब्याने सुरुवात. 30चा पाठलाग आहे. मागील मॅच मध्ये 38चा पाठलाग सहज सोप्या रीतीने आपण पाहिला. काय जबरदस्त बॅटिंग केली होती मनीषने आणि आता या 30च्या पाठलागला कशा प्रकारचा प्लॅन तुमच्याकडे राहणार आहे. बारुंडा माऊली संघ प्रथमच या वसविरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळत असताना या फुलपाडा नगरीमध्ये दाखल झालाय. समोर JCCB. नेक्स्ट बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ओ दोन पायांच्या मधून चेंडू निघून गेला सीमारेच्या पार. चौकार 4 धावा. डोंगरची राणी आई जीवदानी माझी डोंगरची राणी आई जीवदानी माझी डोंगरची राणी आई जीवदानी माझी डोंगरची राणी आई जीवदानी. थँक्यू. पहा चुका या चुका तुम्हाला शेवटी दिसत आहेत. 24 चेंडू मध्ये सर्वात महत्वाचं तुमचे क्षेत्ररक्षण. तुमचे ते 9 खेळाडू खूप इम्पॉर्टंट असतात आणि त्यामधून तुमची फिल्डिंग. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा लगातार दुसरा चौकार. बाहेर घराला तुझे येतो भेटी जेवायला बाहेर घराला भेटी जेवायला. थँक्यू. काय जबरदस्त सुरुवात आहे. फ्लाइंग स्टार्ट. 30च्या पाठलागला 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 10 धाबा दापलकर बॅकफुटवर गेले. जागा बनवण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग. 1 धाव दापलकर ते इथे सानी रबाडा या खेळाडूने MPL म्हणजे मनेलपाडा प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा खिताब जिंकला होता. तिकडून ती सुरुवात करत असताना आता या फुलपाडी नगरीमध्ये दाखल झाल्यात. ओ पुन्हा तीच चुकी. अजून एक चेंडू सीमारेच्या पार. चौकार 4 धावा. थँक्यू. अनेक विविध स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहेत. आता आपण आहोत वसविरार चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. नेक्स्ट वीक मध्ये आपण जाऊ अर्नाळ्यामध्ये. नवयुग 11 जयस्मृती अर्नाळा ही स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. त्यानंतर एक वीकचा आपल्याला आराम आहे आणि त्यानंतर VVPL सर्वात मोठी स्पर्धा वसई विरार ओरमची स्पर्धा जी आपल्या भेटीला येणार आहे शेवटच्या आणि अंतिम एंडिंगला त्या जीवदानीच्या मैदानावर, त्या जीवदानी आईच्या मैदानावर. आणि त्यानंतर लंबोदर चषक, दत्तगुरु, नवापूर प्रीमियर लीग, आई भवानी मार्मलपाडा आणि त्यानंतर सर्वात मोठी स्पर्धा 1 लाखाची टुर्नामेंट त्याचे लॉर्ड्स आज आपल्या भेटीला येणार आहेत. पहा हलक्या हाताने चेंडूला दिले सन्मान आणि सन्मान देत असताना पुन्हा एकदा सिंगल येते. धाबा धावपलकावरती आहेत. 15 धाबा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 30चा पाठ ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडूला सिंगल साठी पाठवलं जाते. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. क्रॅकिंग स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक आणि त्या पॉवरफुल स्ट्रोकला गॅप मधून पाठवत असताना चेंडू सीमारेच्या पार. चौकार 4 धाबा. थँक्यू. 21 रन. 3 चेंडूचा खेळ झालाय. 21 धाबा धावपलकावर. इथे साने रबाडा काय जबरदस्त बॅटिंग करतात. बॅकफुटर गेले. पुन्हा जागा बनवली. पुन्हा गॅप मधून लगातार दुसरा चौकार. देऊल चमचमतय गमावले देऊल चमचमतय. नेक्स्ट बॉल. ओ ओ ओ ओ यावलेला फ्लॅट स्ट्रोक. चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं बदन गॉन. देऊल चमचमतई गमावले देऊल चमचमतई. देऊल चमचमतई गमावले देऊल चमचमतई. फार उशिराने विकेट आले आणि उशिराने विकेट येत असताना मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली गेली. 25 धावा धावपलकावरती आहेत. फक्त 5 धाब्यांची गरज आहे. इतकी आशिष शर्मा नवीन येणारे फलंदाज
ओ ओ ओ अजून 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 एका विकेटचं बटन लगातार दुसरा गडी बाद होतोय. जसं आलंय तसं जावं लागलंय. गॉन. आई तुला सारी हिरवी गार सारीला सोनेरी किनार सारी हिरवी गार ग आई तुला सोनेरी किनार गल्यान नवरत्नाचा राईला शोभताई ग शिनगार नवरत्नाचा हार आईला शोभतय ग शिणगार. थँक्यू डीजे. अक्षय आल्यात. अक्षय नवीन फलंदाज. आता मॅच मध्ये इक्वेशन 12-5. दीपक आल्यात. दीपक भांबरे. हो पहिलाच बॉल क्लीन बॉल. हो 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 लगातार 3 चेंडूवर 3 विकेट आल्यात. मोमेंट आलाय परंतु तो मोमेंट अजून पुढे न्यायचा आहे. एक धूण ऐकणार आहोत आणि लगेच बोलणार आहोत मैदानाच्या दिशेने. देवलानु मन रमतय ग आई तुझे देवलानु मन रमतय ए देवलानु मन रमतय ग माऊले देवलानु मन रमतय ए देऊल चमचमतई ग माऊले देऊल चमचमतई देऊल थँक्यू डीजे. चमचमतई. थँक्यू डीजे. हा टीम हॅट्रिक पाहायला मिळते आपल्याला. नव्याने येणारे फलंदाज. पहिलाच बॉल पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. बॅटचे एज घेऊन पाठीमागे चेंडू निघून जातोय सिंगल साठी. 4 धाब्यांची गरज आहे. 10 मध्ये 4 परंतु लगातार 3 विकेट आपण पाहिले. कमबॅक झालाय परंतु कमबॅक येता येता भरपूर उशीर गेलाय. कदाचित या इक्वेशन मध्ये अजून 7-8 धावा येणं गरजेचं असं आहे. तर मजा आली असती या मॅचला पाहण्यासाठी. 10-4 अटॅकिंग फिल्डिंग जबरदस्त. 4 खेळाडूंना उभं केलंय त्या सर्कलमध्ये, त्या 38 सर्कलमध्ये. आता दीपक भांबरे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. अक्षय स्ट्राईक एंडला बॅकपटर गेले. ड्राईव्ह केले चेंडूला. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकला टीम JCCB या संघाने आणि पराभवाच्या